मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. लालची राजाची एक इमोशनल स्टोरी. एक राजा असतो, एक छोट्याशा राज्याचा राजा असतो. तो ठरवतो की आपल्या राज्याला एक श्रीमंत राज्य बनवायचं आहे. आपण आता दुसऱ्या राज्यावर हमला करायचा. तिथला जो पण पैसा आहे तो राज्य आपल्या राज्यात घेऊन यायचा. पूर्ण प्रिपेअर होतो. सर्व गोष्टी, अटॅक कसा करायचा, काय करायचं, सर्व परीक्षेचा अभ्यास करतो. युद्धाची तयारी करतो. सर्व युद्धातल्या कौशल्य जे आहेत ते शिकून घेतो. त्याला सगळी ट्रेनिंग झाल्यानंतर कोणीतरी एक जण येऊन सांगतं की बँक निफ्टी नावाचं एक राज्य आहे, तिथे खूप सारे पैशाचे कारखाने आहेत आणि तुम्ही ते इझिली जाऊन लुटू शकता. राजा खुश होतो. आपल्या सैन्यांना तयार करतो. राजाकडे 2 टाईपचे सैन्य असतात. एक असतं हिरवं सैन्य आणि एक असतं लाल सैन्य. हिरवं सैन्य जर तो वरच्या बाजूला जायचं असेल राज्याच्या, तर तो हिरवं सैन्यांचा वापर करतो. जर खालच्या बाजूला जायचं असेल तर तो लाल सैन्यांचा वापर करतो. राजा बँक निफ्टीमध्ये जाण्यासाठी प्रिपेअर होतो. पहिल्या दिवशी बँक निफ्टीमध्ये जातो. एक छोट्या कारखान्यावर हमला करतो. पण त्याला माहिती नसतं की बँक निफ्टीची एक खासियत असते. जिथे जिथे पैशाचे कारखाने आहेत तिथे तिथे ऑपरेटर नावाचे सैनिक असतात. त्या ऑपरेटर सैनिकांची खासियत ही असते की ते ऑपरेटर कोणाला दिसत नाहीत. म्हणजे त्यांच्याकडे ती सुपर पॉवर असते आणि ते खूप बलाढ्य असतात. तो कोणत्याही राजाला एक साधा ऑपरेटरही मारून जाऊ शकतो. राजाला ते माहिती नसतं. पण लकीली पहिल्या दिवशी राजा 450 रुपये लुटून येतो. राजा खुश होतो. पहिले 450 रुपये लुटतो, आपल्या आपल्या राज्यात परत येतो. राजा खुश होतो. सर्वांना ओरडून सांगतो, मी आज 450 रुपये कमवले. राजा दुसऱ्या दिवशी जातो. 2800 रुपये कमवून येतो. ऑपरेटर दुर्लक्ष करतात. कारण की बँक निफ्टी मुळातच राज्य एवढं मोठं आहे, 400 रुपये आणि 2000 रुपयाने काहीच होत नाही. राजाची लालच जोपर्यंत कमी आहे तोपर्यंत राजा सेफ होता. पण राजा लालची आहे. राजाला 2400 रुपये कमी वाटतात. राजा पुन्हा परत जातो. गरज नसताना राजा दुसऱ्या दिवशी परत जातो. दुसऱ्या दिवशी पुन्हा 500 रुपये लुटून येतो. राजाला वाटतं आज आपल्याला आयुष्यातली सर्वात मोठी गोष्ट भेटलेली आहे. राजा बँक निफ्टीला दररोज लुटायचा प्लॅन करतो. दररोज जाणार. यावेळी मात्र तो मोठ्या अपेक्षेने जातो. पण यावेळी ऑपरेटरच्या गोष्ट लक्षात आलेली असते की एक राजा दररोज आपल्या राज्यात येऊन पैसे लुटून जातो. ऑपरेटर यावेळी तयार असतात. राजाला फसवण्यासाठी ट्रॅप बसवतात. राजा बाहेरच असतो. राजाचे सैनिक पुढे जातात, हिरवे आणि लाल. ऑपरेटर खुश होतात. सैनिक आले की ऑपरेटर ट्रॅप बसवतात. सैनिकाच्या चारही बाजूने भिंती लावतात. त्या भिंती एवढ्या स्ट्रॉंग असतात की सैनिकाला 2 दिवस त्या भिंतीच्या बाहेरच पडता येत नाही. राजा बेचैन होतो. राजाला असं वाटतं कधी आपले सैनिक बाहेर येतील. राजाला कारण तिथेच बसून राहावं लागतं. राजाला पैशाची चोरी करता येत नाही. राजा बेचैन होतो. राजा वाट बघतो, कधी येतात. सैनिक कधी 1-2 वेळा प्रयत्नही करतात, भिंती भेदण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांचा प्रयत्न असफल होतो. ऑपरेटर खूप स्ट्रॉंग असतो. त्यांना परत त्यांच्या ट्रॅपमध्ये घेऊन येतो. राजा पुन्हा बेचैनी वाढते. राजा वाट बघतो, आपला सैनिक कधी येतो. एक वेळा राजा परत जातो. सैन्य जेव्हा प्रयत्न करतो, भिंतीच्या 1-2 सैनिक बाहेर येतात. राजाला वाटतं आता सर्व सैनिक बाहेर येईल म्हणून तो अटॅकला समोर पळायला लागतो. तर ऑपरेटर त्याचा पैसा घेऊन जातात. राजाला 300 रुपयाने लुटतात. राजा बेचैन होतो. त्या दिवशी राजा परत येतो. नंतर सुवर्ण दिवस उजळतो. राजाचे लाल सैनिक कसे तरी भिंती भेदण्यामध्ये यशस्वी होतात. 10 तारखेला राजाची लाल सैनिकाने भिंत भेदली जाते. राजा याच गोष्टीची वाट पाहत असतो. राजा अटॅक करायला सुरुवात करतो. राजाच्या सैनिकांनी सकाळी 9:15लाच भिंत भेदली. राजा 9:30 पावणे 10 पर्यंतच 4500 रुपये लुटून घेतो. राजा खुश होतो की आतापर्यंतची सर्वात मोठी आपण कमाई केली. पण राजाचा स्वभाव मुळात लालची आहे. राजा थांबायचं नाव घेत नाही. राजाला 10-11 वाजता वाटतं की ऑपरेटरनं आपल्याला पास्टमध्ये खूप त्रास दिलेला आहे आणि आज आपल्या सैनिकामध्ये ताकद आहे, तर आपण त्याचा पूर्णपणे यूज करू आणि ऑपरेटरला चितकीपट करून जाऊ. राजा काही थांबायचं नाव घेत नाही.
राजा आणखीन 10-11 वाजता पुन्हा लुटण्याचा प्रयत्न करतो. राजा त्यात यशस्वी होतो. राजा 14,000 रुपये लुटतो. राजा किती लुटतो? 14,000 रुपये लुटून येतो. राजा खुश होतो. आजपर्यंतची आपण सगळ्यात मोठी कमाई आपण कमवली. आपण 14,000 रुपये कमवले. राजा थांबायचं नाव घेत नाही. सैनिकांना कळतं की आपला राजा लालची झाला आहे. सैनिक नाराज होतात. इथे आल्यानंतर 14,000 कमवले राजाने. सैनिकाला कळतं की राजा आज पुन्हा आपल्याला युद्धात उतरवतोय. काही सैनिक परत जायला निघतात. सैनिक बोलतात, आम्ही आमच्याला हिरवे जे बंधू आहेत आमचे त्यांच्याकडे परत जातो. सैनिक वापस फिरायला निघतात. वापस हिरव्या सैनिकाकडे परत जाण्यासाठी निघतात. राजा कसं तरी थांबवतो त्यांना. ऑपरेटरला ही गोष्ट लक्षात येते की राजा आणि सैनिकामध्ये आता एक ताळमेळ नाहीये. सैनिक पुन्हा परत जेव्हा अटॅक करायला निघतात, या पॉइंटला ऑपरेटर राजावर हवी होतो आणि 14,000 मधले 6,000 लुटून जातो. राजाकडे फक्त आता 8,000 ठेवतो. राजा थोडा घाबरतो. राजाचे हात थरथरायला कापायला लागतात. राजाचं माइंड वर्क करत नाही. राजाचं मन वर्क करत नाही. माइंड आणि मन मध्ये त्याचा ताळमेळ नाही राहत. राजाला वाटतं कसेही करून 14,000 आपले परत आले पाहिजे. राजा खूप प्रयत्न करतो. सैनिकाला म्हणतो, काही करा, माझे जे 14,000 होते ते 14,000 मला परत द्या. सैनिक पुन्हा अटॅक करायला निघतात. खाली येतात. 14,000चे ते 8,000चे 18,000 करतात. राजा खूप खुश होतो की मी आज 18,000 कमवलेत. आतापर्यंतची हायेस्ट कमाई राजाची, या आठवड्यातली हायेस्ट कमाई. राजाने इथेच तरी थांबायला हवं होतं, पण नाही. राजा थांबत नाही. राजा कारण की लालची आहे. राजाचं लालच वाढत जातं. राजाला एका दिवसात करोडपती व्हायचं आहे. राजाला एका दिवसात ऑपरेटरला मारायचं आहे. ऑपरेटर आता सर्व पॉवर वापरायला सुरुवात करतो त्याची. सैनिकांना पुन्हा जेलमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा ऑपरेटर ट्रॅप बसवतो. सैनिकांना पुन्हा एक जेलमध्ये अडकवतो. राजाला तो ट्रॅप समजून येत नाही. राजा पुन्हा एकटाच चोरी करतो. त्याला कळलं नाही की त्याच्या मागे सैनिकाला त्याने ट्रॅप केलेलं आहे एका भिंतीमध्ये. पुन्हा सैनिक ट्रॅप झालेत. आपल्या मागे सैनिक नाहीये. राजा समोर एकटाच निघून जातो आणि 18,000 जे होते त्याच्यामधले 7,000 रुपये पुन्हा ऑपरेटर राजाकडून लुटून घेतात. राजा कसा बसा बाहेर पडतो. 3 वाजतो. राजा थकतो. राजा बोलतो, आता आहे ते पैसे आपण वाचूया. राहिलेले 11,000 आपण घरी नेऊया. तर राजाचा आजची जी चोरी आहे ती 11,000ची आहे. त्याला आपण शेअर मार्केटच्या भाषेमध्ये आपण प्रॉफिट बोलतो. स्टोरी सांगणारा राजा. राजा आज जिंकला, पण कोणत्या कॉस्टमध्ये? राजा आज 4 वेळा जखमी झाला. आज राजा मरण पावता पावता राहिला, कारण की राजाला युद्धाचे नियम माहिती नाहीये. कुठे थांबायचे हे माहिती नाहीये. धन्यवाद.